खासदार प्रणिती शिंदे यांच्या 3 टर्मची मक्तेदारी मोडीत काढत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागून इथं भाजपचे कमळ फुलल्यानंतर विधानसभेच्या या मतदारसंघात कोणती जादू ही चुप्पी चालली? काय जादूची कांडी फिरली? का जादूची कांडी फिरली? मतदारांचा कौल काँग्रेसच्या विरोधात कसा गेला? या संबंधीच्या चर्चेनं उधाण येतानाच कट्टर हिंदुत्वावर इलेक्शनचं वारं फिरल्याचं चित्र समोर आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या इलेक्शन वॉर रूम मध्ये लक्ष वेधी झालेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभेमधील भाजप उमेदवार देवेंद्र कोठेंच्या विजयाची चर्चा रंगली आहे। या मतदारसंघात एमआयएम विरुद्ध भाजप असंच मतदान झालं। खास करून बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचं वर्चस्व असलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची सुसाट एक्सप्रेस कशी सुटली या संबंधीचा डाटा विशेष करून भाजपच्या प्रदेश कार्यालयासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मागविल्याची माहिती समोर आली असून या मतदारसंघात भविष्यातील महापालिकेसह अन्य निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा शहर मध्यचा डाटा अभ्यासला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। सोलापूर शहर मध्य विधानसभेची निवडणूक तशी ऐतिहासिक ठरली। या मतदारसंघात हिंदू रक्षण हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरला। मतदारसंघामधील नागरिकांनी जात फॅक्टर बाजूला केला। हिंदू रक्षणाची सक्षमता फक्त भाजपमध्येच आहे असं मानत येथील बहुतांश हिंदू जन एकत्रित झाले। त्यांनी उमेदवारीचा चेहरा कोण यापेक्षा भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्या मतांची ताकद लावली। धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारास चेतन नरोटे तसेच माकपचे उमेदवार नरसय्या आडम आणि धर्मांधतेचा पुरस्कार करणाऱ्या एमआयएम पक्षाच्या फारुख शाब्दी या उमेदवारांना मतदारांनी खड्यासारखे बाजूला केल्याचे चित्र निवडणूक निकालातून स्पष्ट झाले। सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या मतदारसंघात हिंदुत्वाच्या अजेंड्यावर मतं मिळवण्याचं भाजपचं करेक्ट धोरण होतं। त्यासाठी त्यांनी बागेश्वरी धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत होम मैदानावर हिंदू संमेलन घेतलं। एमआयएम सारख्या कट्टर धर्मांध पक्षासोबत एकाचे हात दोन करत कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करत्या डॉक्टर माधवी लता यांना सोलापुरात आणून भाजपनं शहर मध्यला त्यांची सभा घेतली। हिंदुत्व आणि भाजपचं समर्थन करत इतरांवर टीकेची झोड उठवणाऱ्या आक्रमक निलेश राणे यांची देखील मध्यला सभा ठेवण्यात आली। या संबंधितांचे फोटो उमेदवाराच्या फलकावर अजिबात नव्हते। मात्र हिंदूंची मतं आकृष्ट करण्यासाठी या संबंधित कट्टर हिंदुत्ववादाच्या पुरस्कारकर्त्यानं भाजपनं सोलापूरच्या निवडणुकीत उतरवलं होतं। भाजपच्या जादूही चुपीचं हे कार्ड मध्यला चांगलंच चाललं। माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांची शहर मध्यला विधानसभेच्या या निवडणुकीत खूपच वाताहत झाली। एकूण 304 बूथ पैकी 296 बूथवर 2 अंकी मतदान मिळालं। 87 बूथवर 1 अंकी तर केवळ 8 बूथवर त्यांना 3 अंकी मतदान मिळालं। शहर मध्यच्या एकूण 304 बूथ पैकी तब्बल 283 बूथवरून भाजपच्या देवेंद्र कोठेंची एक्सप्रेस सुसाट धावली। 21 बूथवर कोठेंना 2 अंकी मतदान झालं। 120 बूथवर एमआयएमच्या फारुख शाब्दींना तर 280 बूथवर काँग्रेसच्या चेतन नरोटेंना 2 अंकी मतदान मिळालं आहे।